आज ना काल भैरवनाथ जयंती आहे. गावामध्ये असा मस्त उत्सव होता भैरवनाथाच्या जन्माचा. तर कीर्तन ठेवलेलं होतं, महाप्रसाद होता. पण गावात काय जाणं झालंच नाही, म्हणून मग आज घरीच बेत बनवला. तिथे पीठ मळून मी अर्धा तास भिजायला ठेवलं होतं. तर गोळं केलं ना, तर सर्व एकदाच पुऱ्या लाटून घेत आहे. कारण की मग एकदाच पुऱ्या लाटल्या ना, मग पटपट तेल गरम झालं की तळता पण पटकन येतं. मग गॅस पण वाया जात नाही. मी अशा पद्धतीने आज पहिल्यांदाच ट्राय केलं. नाही तर पुऱ्या आणि तेल सगळंच गरम करीत असते. एक पुरी लाटली तेलात टाकायची असं, पण आज सर्व पुऱ्या एकदाच करून घेतल्या आणि तळून घेत आहे. त्यामुळे माझा वेळचा पटकन वाचला आहे. तर आजचा बेत होता मस्त श्रीखंड, पुरी, फोडणीचा भात आणि पनीरची भाजी असा बेत होता छान असा. तिथे मी फोडणीला म्हणजे थोडंसं मिरची आणि लसूण घालून फोडणी देऊन भात बनवून घेतलेला आहे. दूध तापवून ठेवले ना, आता पनीर मी शिजायला ठेवलेलं आहे. आता मला गायांचं दूध काढायला जायचं आहे. तर पनीर पण शेगडी होती शिजन, मस्तच मटर पनीर बनवून घेतलेलं आहे मी. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर बाय, भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन एका. बाय बाय.